अनेक गोष्टी समाजात जाणवताना दिसतात. प्रत्येक दिवस हा नवीन काहीतरी सांगून जातो आणि शिकवूनही जातो. खरं तर आपण घरातून बाहेर जेव्हा पाऊल टाकतो, तेव्हा आपल्याला सार्वजनिक मालमत्तेची आठवण होते. घरातील बाहेर पडलेलं पाऊल म्हणजे ती सार्वजनिक मालमत्ता आणि आपलं घर ही वैयक्तिक मालमत्ता. वैयक्तिक मालमत्ता आपण स्वच्छ ठेवतो, पण घराच्या बाहेर जेव्हा आपण पाऊल टाकतो, तेव्हा ती सार्वजनिक मालमत्ता येते आणि त्याकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो. त्या ठिकाणी मात्र सार्वजनिक मालमत्ता आहे म्हणून ती हक्काने आपण त्याच्यावरती हक्क दाखवतो आणि त्याच्यासाठी भांडत असतो. पण ज्यावेळी त्याच मालमत्तेची स्वच्छता ठेवण्याची वेळ येते, त्यावेळी आपली सामाजिक बांधिलकी म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. मग सार्वजनिक मालमत्तेवरती हक्क सांगताना सामाजिक बांधिलकीतील स्वच्छता इकडे लक्ष द्यायला नको का? खरंच समाजामध्ये असे अनेक प्रश्न आहेत, ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि इतरांपेक्षा आपण खूप शहाणे आणि मी इतरांचा वापर कसा करून घेतो याकडे माणूस पाहत असतो किंवा पाहून स्वतःमध्ये हसत असतो. त्याला असं वाटतं की मी समोरच्या माणसाला कसं मूर्ख बनवलं. पण हे त्याला कळत नाही की आपणच आपल्या वृत्तीमध्ये किती एक प्रकारची घाण भरून ठेवलेली आहे. जरा आपल्या आतमध्ये डोकावून पाहिलं तर याचं उत्तर ज्याचं त्यालाच मिळेल. म्हणून आजचा हा व्हिडिओ. धन्यवाद.